विशाल अग्रवालच्या फर्ममध्ये आता आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची माहिती आता समोर आली आहे। लोकशाही मराठीकडे विशालच्या संदर्भात काही धक्कादायक माहिती आता समोर आलेली आहे। राज्यातल्या बड्या आयएएस अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। तर आर्थिक संबंधांमुळे विशाल अग्रवाल मस्तवालपणे वागत असल्याचा आरोप देखील आता केला जातोय। तर ब्रह्मा मल्टीकॉन आणि ब्रह्मा रियालिटीमध्ये आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली। विशाल अग्रवालने अनेक ठिकाणी जमिनी बळकावल्याचा आरोप देखील आता करण्यात आलेला आहे। वडगाव शेरी आणि खराडी परिसरामध्ये त्याने जमिनी बळकावल्याचा आरोप आता करण्यात आलेला आहे। या प्रकरणातील एक महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। विशालच्या बाबत काही धक्कादायक खुलासे आता समोर येतात। राज्यातल्या काही बड्या आयएएस अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या विद्याताई चव्हाण आपल्याशी जोडल्या जातात, त्यांच्यासोबत देखील आपण चर्चा करूया। विद्याताई, अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती या प्रकरणामध्ये आता समोर आली आहे। राज्यातल्या काही बड्या अधिकाऱ्यांची अर्थातच आयएएस अधिकाऱ्यांची गुंतवणूक विशाल अग्रवालच्या कंपनीमध्ये आहे। तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मला खरंच खूप शॉकिंग न्यूज आहे ही की अशा प्रकारे एकेकाचे संबंध जसं जसं खोलवर आपण जातो आहे, तपास होतोय तसं एक जे काय पुढे येते ते धक्कादायक आहे। आणि अशा प्रकारे आयएएस ऑफिसर असतील, आयपीएस ऑफिसर्स असतील, यांच्या सगळ्यांचे पण याच्यात संबंध आहेत। म्हणजे इन्व्हेस्टमेंट आहे। म्हणजे मंत्रालय पूर्ण एखादा बिल्डर कशा प्रकारे कॅप्चर करू शकतो आणि तिथल्या मंत्र्यांपासून, आमदारांपासून आणि अगदी आयएएस ऑफिसर्स पर्यंत त्यांचे एवढे लागेबंदे असतात आणि इतकं गोड बोलणं असतं त्यांच्याशी की साहब ये किया तो ये होगा, ये किया तो ये हो गया, इतना पर्सेंटेज मिलेगा। हे पर्सेंटेज ही टक्केवारी आता इतकी घातक झालेली आहे की मला असं वाटतं सर्वसामान्य माणसाला ह्याच्यातनं काहीच मिळणार नाहीये। आणि हे अशा प्रकारे चिरडून टाकण्याची जी प्रवृत्ती आहे त्याच्यातनं हे सगळं बाहेर आलंय। एक तर ससूनचे डॉक्टर्स पासून, म्हणजे डॉक्टर्स असतील, आयएएस ऑफिसर्स असतील, बाकी आणखीन इतर समाजातले जे मोठे घटक आहेत ते सगळे कसे हे लोक कॅप्चर करतात आणि कशा प्रकारे यांचे लागेबंदे असतात ते याच्यातनं उघडकीला आलेलं आहे। आणि हे भयानक आहे। असं एक बिल्डरचं जर आपण काढत गेलो, आता अगरवालचं त्या ऍक्सिडेंट मधनं आपल्याला हे सगळं मिळालेलं आहे। एक बिल्डरचं जर काढत आलं, आज आता आम्ही नरेंद्र मेहता जे भाजपचे आमदार आहेत त्यांचं मीरा भाईंदरचं प्रकरण बाहेर काढलंय। तिथे पण कामगार जे काम करणारे असतात त्यांचे 5 जणांचे आतापर्यंत मृत्यू झाले, पण ते गृह खातं फडणवीसांकडे असल्यामुळे ते कसे दडपून टाकण्यात आलेले आहेत हेही त्याच्यातनं निष्पन्न होत आहे। तर हे सगळं फार भयंकर आहे आणि निश्चितच प्रशासन काही करू शकत नाहीये। ज्याचं सरकार असतं त्याच्याशी ते मुजरेगिरी करतात, हे सगळ्यात घातक आहे। अगदी विद्याताई, तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। राज्यातल्या काही बड्या आयएएस अधिकाऱ्यांची अग्रवालच्या कंपनीमध्ये गुंतवणूक आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।